मित्रांनो, मी तुम्हाला आज लातूर महानगरपालिका कसे सामान्य लोकांना लुटतात हे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आपल्याला मिळालेल्या घरपट्टीच्या शेवटी असं लिहिलेलं आहे की बिल दिनांकापासून 90 दिवसानंतर दरमहा 2% प्रमाणे शास्ती आकारण्यात येईल. आपल्याला मिळालेल्या घरपट्टी ही 1/5/2025 ला छापलेली आहे, पण ती ग्राहकाच्या हातात ही उशिरा म्हणजे तिसऱ्या 8व्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात मिळते. ह्या वर्षी ही घरपट्टी आपल्याला 18 जुलै 2025 ला मिळालेली आहे. महानगरपालिका ही घरपट्टी जाणून बुजून तुम्हाला उशिरा देण्याचा प्रयत्न करते, कारण हा नियम कुणी वाचत नाही आणि 200-300 रुपयांना त्यांना काही फरक पडत नाही. त्यामुळं हे लोकही उशिरा घरपट्टी भरतात. लोकांचा 200-300 रुपये लॉस होतो चालू आर्थिक वर्षात. चालू आर्थिक बिलामध्ये जे लोक नियमित प्रामाणिकपणे घरपट्टी भरतात त्यांचा 200-300 रुपये लॉस 100% आहे, त्याच्या प्रॉपर्टीच्या साईजनुसार. तर नियम काय सांगतो? नियम असा सांगतो की हे बिल छापल्यापासून 90 दिवसाच्या आत तुम्हाला ही घरपट्टी भरावीची आहे. तुम्ही ते तसे नाही केले तर तुम्हाला 2% दंडात्मक कर हा द्यावा लागतो. चालू मागणी बिलातही आणि थकीत बाकीच्या रकमेतही द्यावा लागतो. जर तुम्ही 1 वर्ष जर घरपट्टी चुकवली तर तुम्हाला ती दंडाची रक्कम ही प्रत्येक महिन्याला 2% याप्रमाणे वर्षाला 24% ही भरावीच लागते. ह्या वर्षी लातूर महानगरपालिकेने तुम्हाला ही घरपट्टी 18 जुलै 2025 या तारखेला दिली आहे आणि तुमच्याकडं 90 दिवस पूर्ण व्हायला फक्त 12 दिवस शिल्लक आहे आणि तुम्ही ते भरले नाही तर तुम्हाला ही दंड हा भरावाच लागतो. लातूर महानगरपालिका आता बिल हे ऑनलाईन घेत आहे, स्वीकारत आहे. ऑनलाईन बिल कसा पाहावे याचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्यावा. 1/5/2025 पासून 1/5/2025 पासून 90 दिवस हे 1/8/2025 तारखेला होतात. जसा 2/8/2025 पासून तुम्हाला हे 2% दंडात्मक कारवाई ही लागणार. तर अशा प्रकारे लातूर महानगरपालिका सामान्य ग्राहकाला फसवत आहे. तुम्ही याबद्दल जर लातूर महानगरपालिकेच्या वसुली लिपिकाला प्रश्न विचारले तर तो म्हणतो वरून आम्हाला लवकर बिल आले नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला ते वाटले नाहीत. ही सगळी चूक पालिकेची आहे. ज्यावेळेस बिल वितरण करणारा व्यक्ती तुमच्या घरी येतो त्यावेळेस बिल घेताना बिलावर बिल घेतल्याची तारीख ही लिहून
द्यावी अशी विनंती त्यांना करावी आणि त्या दिनांकाखाली त्या बिल देणाऱ्याची सही घ्यावी. याने तुमच्याकडे एक प्रूफ राहतो की तुम्हाला बिल द्यायची तारीख ही एक प्रूफ आहे. हा प्रूफ आहे. तुम्ही या देशाचे सुजाण नागरिक बना, झोपलेले नागरिक नाही. धन्यवाद. तुम्ही लातूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारा की तुम्ही घरपट्टी हे बिल लवकर का दिले नाही. तुम्ही 90 दिवस पूर्ण होऊ द्यायची वाट का पाहू दिली. तुम्ही असे प्रश्न विचारा आणि तुम्हाला दिलेली बिल दिलेलीची तारीख सांगून तिथून 90 दिवस तुम्ही काउंट करा. अशा प्रकारे तुम्ही जर त्यांना वाद घातला तर तुमचे बिल हमखास कमी होणार म्हणजे होणार. आणि ते तसे करत नसतील तर तुम्ही लिखित अर्ज लिहून आयुक्तास देऊन टाकावे. ही माझी नम्र विनंती.